मी स्वतः माझा बाप त्याचं नाव दासादादा होतं. ते उभ्या आयुष्यात कधीच कोणाला घाबरला नाही आणि सुरेश धस कोणाच्याच बापाला भेट नाही हे तुम्हाला स्पष्ट सांग. माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय महागात पडल. मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो, वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो. अरे रगेल वागायचं, रगेल लोळा पांगळ्यासारखं वागायचं नाही. आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगला पाहिजे. तुझ्या टिंब दम आहे का? आता हे कोणत्या मापकाने तपासायचं? अरे आमच्यात दम आहे का? आहे ना, म्हणूनच बोलतोय ना.